अभंग आपल्यासमोर सादर केलेला आहे. आता गजराची फेरी टायमिंग किती आहे म्हटलं पण 35 ते 40 मिनिटामध्ये मी गजर बुवांकडे देणार 100%. जास्त काय बोलणार नाही. ज्या बोलले त्याची परतफेड करणार 100%. या ठिकाणी श्याम दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बाहेर आपल्या कामासाठी गेलेले आहेत ते जरा इकडे येईपर्यंत 1-2 गाणी म्हणा, तोपर्यंत आपलं काम उरकून येतील. ते इल्यानंतर ढोलकी भजनात वाजवतात की नाही याचं महत्त्व मी सांगणार आहे. भजनात ढोलकी चालता की नाही हे माका मुंबईमध्ये या यूट्यूबला जाऊ कवा सगळ्या बुवांका समजा कवा ढोलकी भजनात चालता की नाही. त्याची जर बुवा उदय पारकर बुवा तुझी जर हिंमत असत ना तर शेवटपर्यंत बुवा भजन पूर्ण होईपर्यंत तू ढोलकी वापरायची नाही तर तू बोललेल्याचा उपयोग. तू गजरात ढोलकी वापरणारच ना तर प्रॉब्लेम नाही. तू पेटवीत घे. तो 17 वर्षाचा असून कसं पेटवता तो कांडात काढता पेटवला केली जाम. श्रीहरी जगतपिता आपली कांदिवलीत समजा का आपण गाणं म्हणतो ना बुवा. कांदिवलीत समाजला संभाजी क्रीडा मंडळाची पूजा आज अशी वाटते. तुझं काय भजन काय आहे तो बुवा कोणी केला तोच मात्र समजत नाही. बिचारे माझे मित्र दीपक चव्हाण बुवा खरोखर वरती रडतच असते तुझ्या नावाने. खोटाने सांगत वाईट वाटतं असत त्यांना. आणि काय असतं बघा परमेश्वर सुद्धा असाच असतं रे वाईटाच्या पाठीच असतं. 5,000 रुपये त्याला बक्षीस मिळालं एवढा सगळा करून झाला ना. तू काय भजन करून दे ढोलकी वापरून दे नाही तर नको वापरून दे. तो काय म्हणता तो त्याच्यात त्याला कळत नाही. त्या जरांगे पाटलांचा गाणं म्हणत सांगल्याने त्या बिचाऱ्यांकडे परत पैसे दिल्याने काय म्हणून मला वाटतं ते 500 रुपये का थांबव तुझा समाजला काय का म्हणून दिला नाही परत आणून. पण तू पुढे म्हणा नको होय ना काका. आता मी म्हणतोय का बघा तुमचं हृदयात जाय तसा कुठचाही अरे बुवा काय ते का अर्थ की नाही काय करतोस काय ते का काय आणि पुन्हा माकाच नाव ठेवतेस म्हणजे काय सांगणार तू का. अरे तळपाट करून घेतले रे या भजनात भजन क्षेत्रात. आणि तू माका शिकवतोस भजन कसं. तुझ्या काकांबरोबर 500 ते 550 डबल बारी झाली बुवा प्रकाश पारकर बुवांशी. आणि तू माका कसा भजन करूचं शिकवतोस म्हटल्यानंतर मी आता जीव देव गेलो होतो वर टेरेसवर. इतक्या ऐकून घेण्यापेक्षा म्हटलं धरल्याने माका ते सामदळवी गेले पाठशी नको बुवा महाराज त्याच्या मनावर घेऊ नको म्हणून खाली इले बुवा. तुझं डोक्यात फिरला आता तो गेलो जीव देव तोकडे खड्डो स्वतः. आता जीव दिला तरी काय 5,000 रुपये हत मिळालेले ते आम्ही पोच करू मर तकडे. श्रीहरी जगतपिता दूर करीतो व्यथा दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा मी ऐक सत्यनारायणाची कथा मी ऐक सत्यनारायणाची कथा. मेडिटेशन बुवा असा करायचा ना समोरच्या माणसाच्या हृदयात जावं ते नाचतात बिचारे. मग ताच समाधान मग 5,000 नको की काय नको पण तुम्ही नाचलाच ना येऊन भजन केलेल्याचा सार्थक झाला. अरे बुवा आई वडिलांचं महत्त्व सांगितलंस ना तू. आणि तुका असं वाटतं की मी आभाळातनं पडलो. अरे माझ्या आईन माका जन्म दिला ना म्हणून येऊ टकलो बुवा या कांदिवलीत येऊन भजन करू शकलो बुवा. बरोबर ना त्या माऊलीचे उपकार. आणि म्हणून मी इले काय झालं रे तिने सांगलं तिने त्याच्यामुळे तिने माका वाटतं बटणं बंद केलं. असं करू नको मी पण तुमचंच बुवा.
मी तो खुळावलेलो मग त्याचं ऐका नको तो काय येऊन सांगत तुमका या ठिकाणी बुवा खुर्चीचा मान राखायचा हो बुवा तो उदय पारकर माका भजन कसं करूचं शिकवता आता तुम्ही इलाज ते तुम्ही सांगा काय करू ना तुम्ही जीव देणार आहे आता ते बुवा या ठिकाणी बुवा मी ढोलकी वापरली रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर पण सगळे माझे भजन रसिक ऐकून दे मालवणला डबल बारी होती संतोष शिरकर बुवा आणि माझी त्यावेळी बुवा मुलाखत घेतली गेली भालचंद्र केळुसकर बुवांचे शिष्य त्यांची मुलाखत घेतली गेली की भजनामध्ये ढोलकी चालते की नाही त्यावेळी बुवा सरळ सरळ सांगितलेलं होतं की ढोलकी ही आपली महाराष्ट्राचीच एक वाद्य असल्यामुळे भजनामध्ये ती 100% चालते जुने बुवा सुद्धा पहिल्यांदा वापरत होते पैशाचा उगीच केला नाही बुवा किती 400 झाले असते ना डबलबारी आपले 350-400 डबलबारी या माणसांशी झाली असते माझे इतक्या प्रेम ठेवलेली तो बुवा असो काय बोलता माका तोच कळत नाही अक्षरशः माका ढोलकी बुवा फक्त मी त्या ह्या बुवाचा बुवा वाढदिवस साजरा केलो म्हटलं 12 वाजून जाते तर तो बुवा सांगता की मी पांचाळ बुवा कदम बुवांचा अपमान केले ढोलकी रूपाच्या अभंगाच्या आधी म्हणजे मी एकटोच अपमान करणार आहे की काय महाराष्ट्र पुऱ्या आता काय बोलणार माका मी त्यांचं मान्य करीन कधी जर त्यांनी गजरात पण ढोलकी जर वापरला नाही तर दिस इज पॉइंट हा नाही बुवांशी खरोखर इतके बारी झालेली असं हसत खेळ सगळे कारण पुजारी बुवा म्हणजे सगळ्यांका माहिती आहे नवीन कलाकारांका स्टेज देण्याचं जास्तीत जास्त काम जवळजवळ त्यांना माहिती आहे उदय पारकर भाऊ पैशाचा उगीच केला असेल मी म्हटलं 200 देऊन 500 घेता असते असले या ठिकाणी सन्माननीय विनोद चव्हाण बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि उदय पारकर बुवांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 आणि अंकित शिंदे पक्वाजवादक मी देव यांचे मी दिले त्यांना भागवले त्यांना पण मीच देव मी बाकी 500 बघितलेलं म्हणून विचारलं किती राहिले काय नाही माणूस शेतकरी सुद्धा बघा तो देवांकडे देवात सुद्धा बुवा पोटा पैशासाठी माणूस किती बघा तुम्ही घेतला नाही 305 तुम्ही म्हटलं नाही बाबा मुंबई किल्ल्यात जाताना काहीतरी खावा कपडे लय जाबी असता मनोरंजन आहे बाकी काय विषय नाही त्या बुवाचं मनोरंजन विषय ते तुम्हाला घालून काढून भांडत कसं बोलता तू ढोलकी वापरलं सगळ्यांचं ह्या केलंस का केलंस म्हणजे मी गोटेल खेळाकच येलं आपण डॉक्टर घेऊया आपण पाठीचं जाऊया डॉक्टर तू इंजेक्शन दे माका तुम्ही सांगा नको काल दिलं तातुत्ता भारी रे बाबा 5,000चा ड्रेस घेतला ना बुवा हो ह्या किती वर्ष तुमचा जॅकेट हा माझ्याकडे जवळजवळ 312 ह्या जॅकेटावर झाले आणि तू माझ्या जॅकेटात हसतो तू 5,000चं ह्या मंडळासाठी मला वाटतं माहिती होतं का 5,000 वगैरे मिळणार आहेत म्हणून अगोदरच तिने खर्च केला ते दुकानदाराचे देवचे असते ती दी हा उद्या गेलो असते ते दुकानदाराचे हां तुम्ही ऐकल्याच मला वाटतं त्या बाबतीत तुमचं भारीच या
तुमच्यासाठी काय गाणं म्हटलं नाहीच ना शेवटी. असं उडवलं गेलं की तुमच्यासाठी गाणं म्हणतो आणि तो काय नाही. आणि मग पाटलांवरून जरांगे पाटलांवरून म्हणतो आणि तिची सगळ्याचीच काय चालीचीच माती करून टाकली. तो काय म्हणा बोलती शार्प कमी करा. आता तुमच्या लक्षात येत शार्प म्हणजे नेमक्या काय. पोरा खेळतो किंवा माझ्या टाकल्या असं तो म्हणतात. हो अंगणवाडीतली पोरं सगळी खेळतात. मी जेव्हा काय म्हणतो शिव होता तेव्हा काय करतो, अरे या पोरग्यांचं काय घेऊन बसलोच बुवा. मी IPL का सुद्धा ग्राउंड दिलं होतं एकदा, पण त्या पोलाड का वाईट सवय रे. ती तो बॅट आपटीत बसतं त्याची फॉक पाडला नाही एकदा, त्यापासून ग्राउंड द्यायचं बंद केलं. अरे आमच्या नाडण गावात बुवा भात सगळे अख्ख्या गावाचा भात खै जोडीत असते. त्यांनी सगळा ह्या केला नाही. इकडे बघ तू दातातला काहीतरी खाऊन येलो तो करून पेटी भरले. आता त्याचा नाही दिलास तरी चालते. त्या साऊंडवाल्याने सांगते याचा आवाज काय दाबून टाका असं काय करून तू पुळावलेलो आहे. हो तुमचं काय झोप भाडा देणार हा तुमचा की ते मंडळवाले देणार काच कळत नाही. हो कसं तुमचं सांगतं की आवाज बंद करा म्हणून. ह्याच्याकडनं सुद्धा 5,000 रुपये घ्यावा असेल. पैशाचा उगीच केला. श्याम दळवी असं म्हणण्याची पद्धत आहे. श्याम दळ हर घर में एक ही नारा गूंजेगा. हर घर में है एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. वर्गासाठी सांगूया बुवा. थोडी एक आता बरीच ती गेली कारण त्याचा रडगारानं ऐकल्याने गेली घरी ती बुवा. महिला वर्ग ही खाऊ गोष्ट नाही ती. मी पहिल्या सुरुवातीतच सांगितले वाघीण येत म्हणून. कारण त्यांच्या वांगडा वाकडा आमच्या गावठी भाषेत सांगायचं म्हणजे त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची व इतकी संसाराची काळजी असताना त्यांचा आमच्या गावात तरी महिला वर्ग इकडे शहरात सुद्धा बुवा सगळे लाईटची बटन बंद झाली आहेत का बघूनच शेवटी सगळ्यांच्या झोपणारी महिला वर्ग बरोबर ना. आणि सकाळी बुवा सगळ्यांच्या अगोदर उठणार. शेवटी झोपान सुद्धा बुवा सकाळीच लवकर तीच उठतात कारण कशा त्यांचा डबो द्यायचं असतं कामावर जाणाऱ्यांना. इतकी संसाराची काळजी असतं, इतक्या टेन्शन असतं त्यांना बुवा. आता भजन ऐकताना सुद्धा ती सांभाळून असतात. समजा जोरात असले तर ते काय म्हणतील इकडे काय प्रॉब्लेम नाही. माका वाटतं केळ्यांका भांडतात वर केळी ठेवलं असती त्याचा झोंबी चालू आहे. तुमका हेडिंग टाकूक मस्त केळ्यांना झोंबी
उद्याच्या ह्या माझे बजेट असत ते कट केळ्यांसाठी झोंबा झोंबी भारी हसता भारी नाही मी लगीनच करणार होते बुवा त्या माणसाची पण पुढे काय माती खाऊची हा भारी असतात इतके भारी असतात ना तो खोटं नाही सांग कळलं तुम्ही तर बुवा टेन्शन इतके असताना त्या महिला वर्गांका तणाव इतकं असतं की ते हसताना पण सांभाळून असतात की ते काय म्हणतील नाहीतर पुन्हा सकाळी भांडण तो टकलो काय आहे का बोलत तू एवढ्या जोरात हॅ करून हसत कसं याच्यावरनं पुन्हा भांडण त्यामुळे ते हसताना पण इतकी बुवा टेन्शनमध्ये हसत असते इतक्या टेन्शन त्यांना असता बॉस त्या टेन्शन बुवा समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात ना त्यावेळी फळीत केस साठवतं त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता बुवा समजता पण ते केस सुद्धा ती महिला वर्ग टाकून देत नाही रे ते केसाचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतो उदय पारकर कधी येत त्याची वाट बघली होईलच ना बुवा टेम्पोला टेम्पो हे लसूण बटाटे नको तर बुवा मग तुका ते केस देणार भरणीत साठवलेले आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल घेतो आणि संध्याकाळी बुवा नवरो इल्यानंतर आनंदात सांगतात रे ता बघा उदय भाऊजीने मोठा घमेल दिला नाही म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण बुवा नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात बुवा सासरी जाताना पण इतकी रडलेली आहेत नाही जुनी माणसं काकी बिकी आहेत त्यांना विचारून बघा नुसता गाणं लागला की राडा रड सासरलाही राडा रड 4-5 जण धरूक असत काय जणांचे दातकडे बसत बुवा होता नाही त्या वैनिक माका वाटतं आठवला रडलेला त्या नुसतं गाणं लागली की रडायची सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी काय जण साऊंडवाले वेगळा लावतात माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेक चालली भांडी घासायला हो काय साऊंडवाले पहिले जुने गंगा यमुना डोळ्यात उभ्या का मध्ये जा काय प्रेम होता हो यांच्याकडून बापरे बुवाचं लग्न लावूसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद पुढे गंगा यमुना लाव तुम्ही असाच म्हणतो मला ढोलकी वाजवल्याशिवाय सुद्धा मी म्हणू शकतो मी म्हणतो हा ढोलकीशिवाय येऊ झाले पोलीस तर मी काय करू तो रूपाच्या ध्यानाच्या अभंगाच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता माझा पण नाही इलाज आहे मी कुठे वेळ काढतोय हर्षद पुजारी यांच्याकडून ओमी म्हणण्यासाठी काय रे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू कपडे धुवायला जा ही काय गाणी तेव्हा जुनी एवढी लागायची नाही इतकी रडायची कारण त्या जुनी बसू नको बुवा जास्त जुन्या माणसांना एवढी
जाणीव होती आपल्या आई वडिलांनी काय केलं आणि म्हणून ती जास्त रडायची. हा पण रडायची जुनी माणसं. पण आत्ताच्या पोरग्यांना ती जाणीव राहिलेली नाही. कारण पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसताना डायरेक्ट पप्पा टाटा पुढे दिवशी भेटा. परिस्थिती बदलली. पोरग्या गाडीतनं धावत तिला बापा कोटला याचं शेंबूट काढले म्हणून ही आता मिठी मारून येऊन मला रडणारा. पोरग्याला आणि बापाच्या कानात सांगता पप्पा तिकडच्या रूममध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर ठेवलं तेवढं आणून द्यावं म्हणजे मी जाऊन मोकळा झालो. म्हणजे ही आजची परिस्थिती आहे बुवा. बरोबर ना? बरोबर चाललं ना? असली तुमचं तुम्ही खुश तर आम्ही खुश. पुढच्या वर्षी येतो परत एका बोलवा तुम्ही. असं काय माझं म्हणणं नाही. मस्त भारी बुवा. फक्त ढोलकीचा माका तर पटलेला नाही बुवा. पण असं काही विषय नाही की भजनात काय सांगू. म्हणून बुवा काशीराम परब बुवानी ना बुवा तुझ्यासारख्या बुवांसाठी एक अभंग म्हटला नव्हतो. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग. जित्याची ती खोड न जाय मेल्या विन. जित्याची ती खोड न जाय मेल्या विन. विंचू कधी सोडना तुला स्वभाव. विंचू कधी सोडना तुला स्वभाव गुण. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग. आम्ही 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 गाऊ पांडुरंग. कदंबुआ काय हिंमत होती. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलंच तर उभो पेचीन. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलंच तर उभो पेचीन. दोन तीन धरून खेचीन हाता गावलंच तर उभो पेचीन. 1 2 3 धरून खेचीन हाता गावलंच तर उभो पेचीन. तुझा पराचा तो पेचीन गेला दे. बस बुवा. दीपक चव्हाण बुवा खाऊ गोष्ट नव्हती. होय ना चव्हाण बुवा. दीपक चव्हाण बुवा अल्पावधीमध्ये आपल्याला सोडून गेले बुवा. पण असा एक गजर देऊन गेले ना भूतो ना भविष्यती. मुंबईचे या रक्षण करण्या. मुंबईचे या रक्षण करण्या दिली प्राणांची आहुती. शहीद जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला कलप सलाम. शहीद जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला कलप सलाम. शहीद जवानांनो शूरवीरांनो तुम्हाला कलप सलाम.
शॉर्टकट गजरात मी बोलणार नाही, डायरेक्ट गजर घेऊन मी तुमच्याकडे देतो. लग्नात त्यांनी पैसे दिले नाही पण शॉर्टकटमध्ये हा बाबा. नका त्यांचं पण इलाज रवलेलं नाही. 42 वर्ष झाली तरी काय काय जणांची ठरत नाहीत. मग आपलं तेवढं ऐकायला तरी समाधान वाटतं. एखादा गाणं ऐकलं की लग्न झाल्यासारख्या वाटतं. निर्वसी ग्रुप. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद. नसवा मला घालून शाल होईल माझं लगीनाग. नसवा मला घालून शाल होईल माझं लगीनाग. वाजत गाजत येईल वाट प्रेमानं निरोप द्यावा ग. वाजत गाजत येईल वाट प्रेमानं निरोप द्यावा ग. की नवऱ्या मुलात गावात कसे ट्रकच असतात वराडा की कॅबिनमध्ये कोंबतात. बेंजोवाले नवरो बसाच्या आधीपासून टपार कच्ची लावून म्हणजे वाजूची कच्ची की नवऱ्या मुलात घेऊन चाललेत. नवरीचं घर जवळीला की बेंजोवाले पेटान उठतात. नाही खरा अजून हळदीचा एक विषय राहिलो. उदयची हळदी होते तेव्हा तिकडे ओविये चालू. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, हा नागो द्रमानी, हा नागो द्रमानी. नको तसा का विषय नाही. नाही वाजवलंच तरी आम्ही तेव्हा म्हटलेलो होतो वाचपाशिवाय ओवी. तुझ्या रुडालो माझ्या रुडालो, तू म्हणशी काय उडालो, तू म्हणशी काय उडालो, तू म्हणशी काय उडालो, तू म्हणशी काय उडालो, रस्त्यावरचो धुरलो उडालो. ही ओवी म्हणताना बुवा तुका तरी 5,000 रुपये मिळाले असतील. मी खरोखरच या म्हणजे तुमका सगळ्यांका स्मरून या परमेश्वराका स्मरून सांगते. ही ओवी म्हणताना बुवा कुडाळ भैरव देवाच्या मंदिरात संदीप लोकेनी माझी डबल बारी होती. चव्हाण बुवानी मी ही ओवी म्हणताना समोर खासदार बसलेले होते विनायक राऊत साहेब. 10 लाख रुपये या ओवीत मी मिळवल्या. 10 लाख माझ्या रस्त्याचं काम करून घेतलं. दुसऱ्या दिवशी फोन भाईंचो बोलले रस्त्याचं काम तुमच्या मी करणार 100%. काय ओवी पथार पडली. तुझ्या रुडालो माझ्या रुडालो. तेव्हा समोर आपल्या व्यक्ती कोण हा त्या बघून सुद्धा काय काय गोष्टी करूचे लागतात. मी असं काय म्हणत त्या माकाच्या आता तुमचा जबरदस्त भजन झाला. माझा काय मळमळीत झाला. असं माझा मळमळीत झाला त्यांच्या म्हणण्यानुसार हो ना. आता ह्यो विषय झालो की मग नवऱ्या मुलात ते कोंबलाने की घेऊन चालल्यातली बेंजोवाले पेटानंच उठणार. नवरीचा घर येईल की नवीन गाणी उडू. जब तक सासू चलेगी सासरा करेंगा काय. सगळी नवीन गाणी असतील ती पेटावू लागतं. नवीन गाणं बुवा काय काय जण देखो तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी. देखो तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी. गंगा यमुना दोघ्या बहिणी पाणी जाय दी जाय. गंगा यमुना दोघ्या बहिणी पाणी जाय दी जाय. काळ माझे पायात पाय माझे पायात नाचते मी तोऱ्यात मोरावानी. काळ माझे पायात पाय माझे पायात नाचते मी तोऱ्यात मोरावानी. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात.
गोड गोड झुटी कगरी आई शपथ तुझ्या. ही गाणी त्याच याच्यात कशी म्हणायची या कोणाकडनं बुवा आम्ही शिकला वसा. ते स्टेजवर होत म्हणून सांगत नाही, भजनाच्या बारीत सुद्धा सांगते मी बुवा ह्या माणसांकडनं शिकला. आणि त्याच्यात काय कमीपणा वाटण्याचा विषय नाही ना. तू असं करतोस की तुझ्यासारखं अख्ख्या महाराष्ट्रात बुवाच नाही तसं काय तू सांगतो. तुझा मळमळीत झाला ह्या झाला बुवा ह्यांच्याकडनं शिकलं. 350 बारी झाले ना त्याच्यातनं थोडा ते गाणी कशी म्हणतात. खाऊ नये विनोद चव्हाण बुवा म्हणजे आज आमच्या सिंधुदुर्गाची शान बुवा. संगीत रत्न, संगीत भजन जर कोणाचं ऐकायचं असेल तर एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुवा म्हणजे विनोद चव्हाण बुवा. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्याकडनं बुवा आम्ही शिकतो. या ठिकाणी सन्माननीय सुभाष पुजारे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. असं मग नवऱ्यात घेऊन चालले की उदय का हां त्याच्या हळदीच्या टायमात एक म्हातारी आणि एकदम उसळली उये म्हणा. तिच्या तोंडात दात नाही होते, ती पेटानंच उठली. याय गे युकमिनी 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 नवरो मुलगो जून दिसता पारकार नवरो मुलगो जून दिसता. जून दिसतं म्हटलं बरोबर या पोरग्याक डाव टिलो. आजी म्हणता काहीतरी वेगळा सांगता म्हणून त्या आजीच्या हातातलं माईक काढून घेतला आणि त्या पोरग्यान आणि त्या पोरग्या आजीक काय विचारता, तुका कसं कळलो गे बाये तुका कसं कळलो गे बाये तुका कसं कळलो गे बाये तुका कसं कळलो गे बाये. तेव्हा आजी त्या पोरग्यात सांगता, हळद लावताना हात लागलो हळद लावताना हात लागलो तेव्हा कळलो. पण पहिल्यांदा तो विचारी ना माझ्यासारख्या कायच नाही कसा. तेव्हा त्या आजीनं बघितलं हळद लावताना तेव्हा कळलो. तो मग माझ्यासारख्या काय नाही कसा. हात आत्ते सारखे पाय काकांसारखे माझ्यासारख्या काय नाही. म्हणून आजी म्हणतं गंमत करूया आपण हळद लावताना. आणि मग कळलो काय बुवा रे इकडना. एकदा माझ्या मित्राची आई वारली म्हणून म्हटलं हे बोलणारं चांगलं एका घेऊन गेले माझ्याबरोबर सांत्वन करूसाठी. आणि गेल्या मी सुरुवात केली. म्हटलं वाईट झालं बिचारी एवढ्या लवकर जाता नाही होती एवढ्या लवकर गेली वाईट झालं. अरे तुझी आई ती माझी आई. मित्रात बरा वाटा खावा म्हणून म्हटलं अरे तुझी आई ती माझी आई. आणि आणखी बरा वाटा खावा म्हणून म्हटलं अरे तुझी आई ती माझी आई काय अख्ख्या गावाची आई होती ती. असं सांत्वन केलं म्हणजे आम्ही दोघेजण घरी इलो. आणि घरी इल्यानंतर काय व्हायचं का उदय पारकर बुवाच्या मित्राची बायको मेली. आणि त्याचा किती ओव्हर कॉन्फिडन्स होतो बघा. आज म्हणता माका टाकल्याची काय गरज नाही. आणि तो एकटोच गेलो सांत्वन करू मित्राकडे गेलो तोच उपडी राहलो. आणि म्हणतो वाईट झालं एवढ्या लवकर गेली बिचारी जाता नाही होती ती. इथपर्यंत ठीक होतं पण मी पुढे म्हटले का सुद्धा त्याने म्हटलं अरे तुझी बायको ती म्हणता माझी बायको. मित्रांनी माळ्यावरचं दांडू काढला आणि कोपऱ्यात ठेवला. त्याला वाटलं होय थांबा मित्रा म्हणून आपलं बोलता तुझी बायको तू. त्यांनी फुडला सुद्धा म्हटलं अरे तुझी बायको ती माझी बायको का त्या गावाची बायको होती ती. त्या दांडक्यान जोडला त्याचा बॅकग्राऊंड सुचवलेला हा त्या मित्रांनी. बॅकग्राऊंड मी काय बाकी बोललेलो ना बाकी हो आता आटकीत घेतो काय टेन्शन घेऊ नको.
बुवा आईचं महत्व सांगितलं आणि आई ती आई असते कारण बुवा बापरे लग्न पुराच करा म्हणते. मग जानवशक नवऱ्यात नेऊन बसवलं नाही की रुकवत वगैरे येऊन गेले की सांगतात चला उद्याला घेऊन या की त्याला नेऊन उभं करतो अंतरपाठ धरला नाही की मग भटजी काकांचं चालू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्ला. थांबा जेवण घेऊन जावा झाला काही शेवटचं मंगळ असतं का आता जेव घालती थांबा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं हो अयर आणलास तर देऊन जावा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळमुरुडं विनायकमहं चिंतामणि केवलं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण सौसितं गणपती पूज्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची मंगळाष्टका झाली की आमच्या साऊंडवाल्यांचा गाणं चालू भाडी यांचा. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी जोडा शोधे छान छान छान. ह्या गाणं चालू असताना पत्रावळी गाडीत सुरुवात केली काकाजण जेवकच गेलेले असतात ते नवरो महाराजांनी नवरी त्यांचा काय देणं घेणं नसतं ते खावकच गेलेले असतात पण काय मजा होती हो. पूर्वीच्या काळी आमच्या अशा खाड्यात अंगणात जेवणाचे पंक्ती वाढलेले असत जेवणारे बसलेले असत आणि वाढणारे उभ्याने वाढीत असतात बरोबर ना. पण आज बरोबर उलटा झाला हो. वाढणारे टेबल लावून बसलेले असतात आणि जेवणाऱ्याने भिकाऱ्यासारख्या टेबलावर जायचं आणि आपल्या खावाचा मागायचा एक कोशिंबीर दी जरा लोणच्याचं खार जरासं फास आहे आणि पुण्यासारख्या जरा फिरायचा पुन्हा हे पापडाचं तुकडे. ही परिस्थिती आपण आणली. काव काव आणा आहे तो आव नाही तो भाडमे जाव. पूर्वीचं काळ वेगळं होतं बुवा. लहान पोरगो एखादं शाळेत गेलो ना आम्ही मराठी शाळेत असताना मुलांची लाईन वेगळी मुलींची लाईन वेगळी असे बसवीत पण आता सगळा कॉकटेल. आता 5वीत असताना ठरवून मोकळे ता तुझा तो माझो तकडचा तुझा अरे 5वीत असताना परिस्थिती बदलली ना बुवा. फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रफू करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून गेलो पण आज बुवा बदललं ना जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगल्या पॅन्टीची काय गरज रवलेली नाही. पूर्वीचं काळ वेगळं होतो बुवा. नाटका बसवायचे गावात सामाजिक नाटका बसवीत ना तेव्हा इतकी मजा असा स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक देत बार बरीनं एका विलन का डाकूक मारित असलो तर ठेचण्याची बंदूक द्यायचे. गट्ट्यावाल्या कॅटोंबोमवाल्या स्टेजच्या पाठी ठेवी ठा झाला कुठे करून हे आले घाबरलो ना. त्याचा पुजारी बुवा म्हणते तोंडाने ठॉ केले पण सगळे घाबरले. ठा झाला की विलनने पडायचा आणि अशी हिरोच्या हातात बंदूक दिला आणि ठेचण्याची त्याचं वाक्य फेक हिरोची अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बॉम्ब पाठलो ॲटोम बॉम्ब काय पेटेन आणि विलन काय मरेना लो मारणा किलो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. त्याच्यापेक्षा तो विलन मेलो त्याचा वाक्य नव्हता. ह्यो कधी ठॉ करताना कधी पडतोय पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत तो मरू शकत नाही. तो ताट उभो आणि ह्यो मेलो अरे एक आणि त्याचं काय दोष नव्हतो. ॲटम बॉम्बवाले थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांदा वडी तेवढा फुकट जाय कांदा वडी ह्यो मेलो अरे ए लोकडे कांदा वडी अरे ए त्यापेक्षा तो ताट असो तो मेलो फुटासारखं. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात तिला काहीतरी ॲटॉम बॉम्बवाल्याचा प्रॉब्लेम झालो. मग त्यांनी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरो सांगितलं आजच्या दिवस या चाकूवान मार.
अरे हिरो म्हणतं एवढं लोकांच्या समोर चाकू कसं घेणार, म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकलं, पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारितली, बंदूक फेकून दिल्याने चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकला होतो चाकू वाचू बार वाटत. वो अज्ञान होता. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना आंब्यावर लावलेली असा, एका आंब्यावर चढवी, एक खाली दरवाजावर रवायचो आणि सांगायचो हे राम दिसता, सीता दिसत नाही, मुंगळे फिरव फिरव. तो आंब्यावर चढून घरा फिरवी, तो सर रामायण संपायचा. सह्याद्री चॅनल एकच ती एक बातमी देण्यासाठी महिला यायची, नेहमी सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे, बघितलं असतं ती वर खाली अशी हालत असा, तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे बुवा अज्ञान होतं पण समाधान होतं, पण आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका सांगूचा या गोष्टीत आज फ्लॅट टी व्ही येली बुवा, विज्ञान असून समाधान नाही, ह्या माका सांगायचा. बरोबर. बाकी काय आईचं बुवा महत्त्व सांगितलं त्याबद्दल बुवा सलाम करते मी तुमच्यासाठी, कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. जरा एवढा घेते मी कवालीसाठी, लोक सांगता आटत म्हणून, इकडे तर फरमाईश वाढले. आई ती आई असते बुवा, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. ज्यावेळी बुवा ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते, ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई बुवा. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही, बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी मंडपात येऊन कोणतरी सांगतो अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला कामाला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बापाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल. बाई मोहन भाई यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, इस बात का गवाह खुदा, खुदा गवाह, खुदा गवाह, खुदा गवाह, खुदा गवाह. सुख करता, सुख करता, बापा मोरया गजानना, रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर, रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना आमचे भरून येईल, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईल. नारळी पोपळी करवंदा लाल गोंडू काजूच्या जांभा, नारळी पोपळी करवंदा लाल गोंडू काजूच्या जांभा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. बापा मोरया गजानना, वायफळ
गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचा काठी राव मांडला वाळवंटी चंद्रभागेचा काठी राव मांडला केशवा माधवा तुझं नामात गोडवा केशवा माधवा तुझं नामात गोडवा सत्यनारायण दयाचा गळा मधुवर कृपा करी ठेवतो मस्तक चरणावरी सत्यनारायण दयाचा गळा मधुवर कृपा करी ठेवतो मस्तक चरणावरी हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचा काठी गाव मांडला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेचा काठी गाव मांडला या विठूचा हरिनामाचा झेंडा रोविला Thank you.